ढगफुटी सदृश्य पावसाचा कहरच घनसावंगीमधून एक मोठी बातमी हाती येत आहे। या ढगफुटी सदृश्य पावसाच्या कहराने घनसावंगीत कॅनॉलच फुटला आहे। यामुळे शेत जमीन व पिके पाण्याखाली गेली आहेत। जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यात गेल्या 8 दिवसापासून सुरू असलेल्या अतिमुसळधार व ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे प्रचंड नुकसान झाले। यातच 17 आणि 18 सप्टेंबर रोजी झालेल्या मुसळधार व ढगफुटी सदृश्य पावसामुळे पैठण प्रकल्पाचा डावा कालवा तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथे फुटलाय, अशी माहिती हाती येते। आंबडपाथरी हवेवर आलेल्या पाण्याचा प्रचंड दाब सहन न झाल्यामुळे कालव्यालगतचा रस्ता तुटून पाणी सरळ कालव्यातच शिरले व कालव्याची लेवल कोसळली। या घटनेत शेतकरी कुटुंब, वाघ व कंटुले यांचे संपूर्ण शेतच पाण्याखाली गेले असून परिसरातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, अशी माहिती हाती येते। आधीच अतिवृष्टीमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांचे नुकसान कालवाफुटीमुळे कितीतरी पटीने वाढते, असं चित्र दिसून येते। पिके डोळ्यासमोरून वाहून जाताना पाहण्याशिवाय आमच्याकडे दुसरा पर्यायच नाही, अशी व्यथा जी आहे ती शेतकरी व्यक्त करत आहेत। दरम्यान घनसावंगी तालुक्यात गेल्या 8 ते 10 दिवसापासून अतिमुसळधार व ढगफुटी पावसाचा कहर जो आहे तो चालूच आहे आणि यामुळे शेतकरी राजा जो आहे एकदम हवालदिल झाला असून पिकांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात जे आहे ते नुकसान झाले। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच वास्तव न्यूज मराठीला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा व शेअर करायला विसरू नका। पाठ फुटलेला आहे मूर्ती पुलापाशी। पाणी शहराकडे उलट चाललेलं आहे।